पावसाळ्याला अजून 4 ते 5 महिने अवधी आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व महापालिका आणि पालिका क्षेत्रातील अधिकाऱ्यांनी आपापल्या भागातील रस्त्यांची कामं आत्तापासूनच सुरू करावीत, जेणेकरून पावसाळ्याच्या आधीही सर्व कामं मार्गी लागतील. ज्या ठिकाणी रस्त्यांचं डांबरीकरण करायचं असेल त्या ठिकाणी डांबरीकरण करून घ्यावं. काँक्रिटीकरणाचं कुठे काम सुरू असेल तर जलद गतीनं ते करावं. खड्ड्यांमुळे कुठेही अपघात होता कामा नयेत आणि वाहतूक कोंडीही होता कामा नये, असे स्पष्ट आदेश यावेळेला एकनाथ शिंदे यांनी दिलेत. जिल्ह्यात भटक्या श्वानांची संख्या अधिक झाली आहे. श्वानांकडून नागरिकांवर मोठ्या प्रमाणावर हल्ले होत आहेत. याचा बंदोबस्त करायला हवा अशी मागणी यावेळेला सर्व लोकप्रतिनिधींनी एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. याच पार्श्वभूमीवर सर्व महापालिका क्षेत्रांमध्ये भटक्या श्वानांसाठी निवारा उभारण्यात यावा, तसंच श्वानांच्या निर्विजीकरणासाठी मोबाईल रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात यावी, अशा सूचनाही शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. जिल्ह्यात विविध महापालिका क्षेत्रांमध्ये धोकादायक इमारतींच्या पुनर्वसनासाठी क्लस्टर योजनेचं काम सुरू आहे. पावसाळा तोंडावर आहे. कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी क्लस्टरची कामं जलद गतीनं पुढे न्यावीत. धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांना कशा पद्धतीनं सुरक्षित निवारा देता येईल याची देखील तयारी अधिकाऱ्यांनी सुरू करावी, असंही एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं.